नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की शकुंतला एकादशीसाठी प्रसाद बनवत असते. तेव्हाच तिथे मोठ्या बाई येतात आणि शकुंतलाला विचारतात की शकुंतले, झाला का प्रसाद? आणि प्रसाद बघून म्हणतात की एवढा प्रसाद पुरेल का? आणि म्हणतात की काय आहे ते? साळगावकर महाराज खूप प्रसिद्ध आहेत. विठूच्या वाडीतील सगळेजण येतील कीर्तन ऐकायला मंदिरात. तेव्हा एवढा प्रसाद पुरेल का? तेव्हा शकुंतला म्हणते की हो पुरेल. डब्बासुद्धा भरलाय आणि कढईतसुद्धा आहे. आता यावर मोठ्या बाई म्हणतात की बरं ते जाऊ दे, पण मी काय बोलते, मला ना जायचं आहे. मी पण इथे काय बोलत बसले, कीर्तनाच्या ठिकाणी इंद्रायणीला घेऊन गोपाळवाडीत. बरं मी निघते असं म्हणून त्या जायला लागतात. तेव्हा शकुंतलासुद्धा घाईघाईत म्हणते की हो चला. आता हे ऐकून मोठ्या बाई शॉक होऊन शकुंतलाकडे बघायला लागतात आणि विचारतात की चला चला म्हणजे? तेव्हा शकुंतला सांगते की म्हणजे मी पण येते तुमच्यासोबत. मी असा विचार केला आहे की नेहमी हे जातात ना इंदूसोबत, मग आता हे नाही आहे तर मी येते. तेव्हा मोठ्या बाई थोड्याशा अडखळत म्हणतात की अगं शकुंतले, आपल्या मंदिरात कीर्तन आहे. ते साळगावकर महाराज काय म्हणतील की दिग्रसकरांच्या दोन्ही सुना नाही आहेत, तू नाही आहे, मी नाही, आणि त्यात व्यंकट भाऊजीत ते नाही आहेत आणि हे तर तिथे जाणार नाही आहेत. तेव्हा शकुंतला म्हणते की काळजी करू नका हो, नारायणी आहे ना, तिला सांगितले मी, ते सगळं करेल नीट, चला असं म्हणून ती तिथून निघून जाते. तेव्हा मोठ्या बाई खूप टेन्शनमध्ये येतात आणि मनातच विचार करत म्हणतात की व्यंकट भाऊजींनी काय हिला माझ्या पाळतीवर ठेवले की काय? आता शकुंतला परत येते आणि मोठ्याबाईंना असं विचार करताना पाहून म्हणते की मोठ्याबाई अहो चला की. तर दुसरीकडे आपण पाहतो की मंदिरात सर्वजण साळगावकर महाराजांची वाट पाहत असतात. आता आप्पा म्हाले मास्तरांना म्हणतात की जरा एकदा फोन करून बघता का कुठंपर्यंत आलेत ते महाराज. तितक्यात साळगावकर महाराज तिथे येतात. आता सर्वजण साळगावकर महाराजांचं स्वागत करायला लागतं. तेव्हा साळगावकर महाराज म्हणतात की अहो याची काही गरज नाही, तुम्ही मला इथे कीर्तन करायची संधी दिली, हाच माझा खरा मान आहे. आप्पा साळगावकर महाराजांना विचारतात की महाराज प्रवास व्यवस्थित झाला ना? थंडीचा काही त्रास झाला का? तेव्हा साळगावकर महाराज म्हणतात की थंडीचा काही त्रास नाही झाला, पण रस्ते ज्या गोष्टींवरती आपलं नियंत्रण नाही आहे ते, आता त्याविषयी काय बोलायचं. आता सगळेजण रामकृष्ण हरी असं म्हणतात आणि आता आप्पा म्हणतात की साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. आणि साळगावकर महाराजांना म्हणतात की महाराज तुम्ही आमच्या गावात आला, आम्हाला खूप आनंद झाला. आता व्यंको महाराज नाही आहेत बरं का स्वागताला, कारण ते आता यावर साळगावकर महाराज त्यांना थांबवत म्हणतात की कारण त्यांनी निगोजकर महाराजांसोबत त्यांच्या सामाजिक कार्यात स्वतःला सामावून घेतलं आहे. अहो आमचं बोलणं होतं त्यांच्यासोबत, आणि तुम्हाला सांगतो व्यंकट महाराजांसारखी व्यक्ती या विठूच्या वाडीला लाभली हे तुम्हा ग्रामस्थांसाठी परम भाग्य आहे. यावर बाळंभट म्हणतात की खरं आहे महाराज, व्यंको महाराज आहेत ना आमचे, हे आमच्या गावाला लाभलेलं भूषणच आहे. तेव्हा साळगावकर महाराज म्हणतात की अहो तुमच्या गावाला लाभलेलं भूषण नाही आहे, तर संपूर्ण वारकरी संप्रदायाला लाभलेलं भूषण आहेत ते. आता म्हाले मास्तर म्हणतात की बरं महाराज, मंदिरात आलेल्या पाहुण्यांचं पहिलं आदर तिथं दिग्रसकरांच्या घरातच होतं, म्हणजे तुमच्या चहा पाण्याची सोयसुद्धा तिथेच केलेली आहे, म्हणजे तुम्ही चहा वगैरे घ्या, फ्रेश व्हा. तसं अजून कीर्तनाला वेळ आहे, लोक येतील हळूहळू, चला आपण चहा वगैरे घेऊ असं म्हणून ते सर्वजण दिग्रसकरांच्या वाड्यात यायला लागतात. तर इकडे मोठ्याबाई, शकुंतला, प्रेमनाथ आणि इंदू गोपाळवाडीत कीर्तनासाठी निघालेले असतात. आता तितक्यात तिथे साळगावकर महाराज आणि बाकीचे लोक येतात आणि इंद्रायणीला बघून साळगावकर महाराज म्हणतात की बाल कीर्तनकार इंद्रायणी वाडीकर, रामकृष्ण हरी. आता साळगावकर महाराजांना बघून इंदू खुश होऊन म्हणते की साळगावकर महाराज रामकृष्ण हरी, आणि त्यांना नमस्कार करते. तेव्हा साळगावकर महाराज म्हणतात की असू दे बाळा, खूप ऐकले तुझ्याबद्दल, व्यंकट महाराजांकडूनच कीर्तन शिकतेस ना? तेव्हा इंदू हात जोडून डोळे झाकून म्हणते की हो, तेच माझे गुरु माऊली, तेच माझी सुखाची सावली, आणि त्यांच्यामुळेच आज मी कीर्तन करू शकते. हे ऐकून साळगावकर महाराज कौतुकाने म्हणतात की वा, आपल्या गुरुविषयी इतकी कृतज्ञता पाहून मन खुश झालं, आणि ती अशीच राहो, अशीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना आहे. आणि ते इंदूला विचारतात की बाळा मला सांग की तू एरवी पण कीर्तन ऐकण्यासाठी इतकीच तयार होऊन जाते का? तेव्हा इंदू म्हणते की अहो तेर्तन ऐकण्यासाठी नाही, ते गोपाळवाडीतल्या मंदिरात माझं. तितक्यात मोठ्याबाई इंदूला थांबवत म्हणतात की कार्यक्रम. सगळेजण मोठ्याबाईंकडे आश्चर्याने बघायला लागतात. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की कार्यक्रम आहे गोपाळवाडीच्या मंदिरात, विविध गुणदर्शनांचा कार्यक्रम आहे ना, तिथेच हिला घेऊन चाललोय, आम्हाला जरा घाई आहे, येऊ का?
आता शकुंतला साळगावकर महाराजांना नमस्कार करून म्हणते की रामकृष्ण हरी महाराज, एवढं लांबून आलात सोलापूरवरून तुम्ही, जरा चहा घ्या, फ्रेश व्हा. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की ते इतकंच आहे की आम्ही पुढे निघतो आणि आतमध्ये आमची नारायणी आहे ना, ती तुमची सगळी काळजी घेईल, चहासुद्धा छान करते, तीच सगळी व्यवस्था पाहिल. तेव्हा प्रेमनाथ म्हणतं की हो माझी बायको. आता मोठ्या बाई म्हणतात की माले मास्तर आप्पा, तुम्ही जरा महाराजांना आतमध्ये घेऊन जा, आम्हाला उशीर होतोय ना, आम्ही येतो, असं म्हणून ते सगळे इंदूला घेऊन तिथून जातात. आता आप्पा साळगावकर महाराजांना म्हणतात की महाराज या ना, आपण चहा पाणी घेऊया, असं म्हणून ते दिग्रजकरांच्या वाड्यात घेऊन जातात साळगावकर महाराजांना. तर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्याबाई, प्रेमनाथ, शकुंतला आणि इंदू गोपाळवाडीत कीर्तनासाठी जायला निघालेले असतात. आता त्याचवेळी शकुंतला मोठ्याबाईंना म्हणते की मोठ्याबाई. तेव्हा मोठ्याबाई शकुंतलाकडे बघत म्हणतात की काय झालं, काय राहिलं का? तेव्हा शकुंतला म्हणते की नाही, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्ही खोटं का बोलला त्यांच्याशी? तेव्हा मोठ्याबाई थोड्याशा शांत होतात आणि परत अडखळत म्हणतात की हे बघ शकुंतले, ते एकदम बोलायला लागले आणि त्या क्षणी मला जे सुचलं ते बोलले मी. आणि हे बघ, ते इतके दुरून आले आहेत, सोलापूरवरून आलेत, आणि त्यांना जर समजलं आणि त्यांना सांगितलं असतं की इंद्रायणीचं कीर्तन ठेवलं आहे आम्ही, काय वाटलं असतं त्यांना? किती दुखावले गेले असते, वाईट वाटलं असतं त्यांना. नाही, दुखावणं जाणं तर सोपं, पण त्यांचा अपमान झाला असता. या सगळ्यांपेक्षा खोटं बोलण्याचं पातक मी माझ्या कपाळी घेते. आणि त्या हात जोडून म्हणतात की विठुराया माफ कर मला. तेव्हा शकुंतला म्हणते की अहो पण या सगळ्यात आपली काय चूक आहे? आपण कुठे ठरवलं आहे इंदूचं कीर्तन? तुम्ही त्या पुजाऱ्यांशी बोलायला गेला होता आणि त्यांनी आज कीर्तन ठरवलं ना, आपण नाही ठरवलं ना इंदूचं कीर्तन. हे सगळं आपण सांगितलं असतं की त्यांना? खोटं बोलण्याची काय गरज होती? मोठ्या बाई म्हणतात की सांगितलं असतं, पण तेव्हा मला सुचलं नाही ना बाई, मी असं काहीतरी बोलून बसते, मला आजकाल काय होतंय ना हे मलाच समजत नाहीये. बोलले, आता झालं, तो क्षण निघून गेला, काय करणार आहे आपण तरी आता? आणि ते शकुंतलेकडे बघत म्हणतात की कळलं, तुला पटत नाहीये ना मी असं करते, मी घरी जाते, महाराजांच्या पायावरती डोकं ठेवते आणि त्यांना सांगते की मी चुकले, मी खोटं बोलले, असं म्हणून ते जायला लागतात. तेव्हा शकुंतला म्हणते की मोठ्याबाई थांबा, असू द्या, एवढं काही करायची गरज नाही. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की तुझ्या मनात शंका आहे ना, मी आत्ताच जाते आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवते, तुला वाटतं ना तसं करते मग मी. शकुंतला म्हणते की नाही, त्याची काही गरज नाही. मोठ्याबाई विचारतात की नक्की? आणि विचारतात की मग जायचं का कीर्तनाला? शकुंतला म्हणते की हो. मग ते सगळे कीर्तनाला जायला निघतात. यानंतर आपण पाहतो की मंदिरामध्ये कीर्तनासाठी सर्वजण जमलेले असतात. आता आप्पा आणि माले मास्तर बोलत असतात. आप्पा म्हणतात की दरवेळी एकादशीचं कीर्तन होतं हे माहिती आहे ना, मग तरीही अजून कसं कोणी आलं नाही गावात, आणि गावातही शुकशुकाट आहे सगळीकडे. माले मास्तर म्हणतात की वाड्यातही कोणी दिसत नाही आहे. आता साळगावकर महाराज आप्पांना बोलावतात आणि विचारतात की कीर्तनाची वेळ दिली होती ना सर्वांना, लोक कुठे आहेत, अजून का आली नाहीत? आप्पा म्हणतात की सर्वांना कळवलं आहे आणि दर एकादशीला कीर्तन असतं हेही सर्वांना माहिती आहे, येतच असतील ते, मी बघतो, असं म्हणून ते माले मास्तरांजवळ येतात आणि म्हणतात की अहो वारकऱ्यांचं गाव, आपलं पण लोक गेली कुठे? तर दुसरीकडे आपण पाहतो की इंदूचं कीर्तन सुरू असतं. इंदूचं कीर्तन ऐकण्यासाठी खूपच गर्दी जमलेली असते. तेव्हा प्रेमनाथ तिथे येतो आणि इंदूला थांबायला सांगतो आणि काही लोकांना कीर्तन ऐकण्यासाठी घेऊन येतो. इंदू त्यांना विचारते की दाजी तुमचं झालं का, मी आता करू का सुरुवात? मग इंदू म्हणते की विठुरायाची सेवा नेहमी अखंड झाली पाहिजे, अशी ब्रेकमध्ये नाही. आणि म्हणते की व्यंकट महाराज म्हणतात उशिरा म्हणालेलं सत्य नेहमी खोटं बोलल्यासारखंच असतं. प्रेमनाथ म्हणतो की वा इंद्रायणीताई, काय थोर बोलता तुम्ही. आणि तो सर्वांना म्हणतो की पाहिलं ना किती थोर बोलतात, किती थोर विचार आहेत त्यांचे. आणि तो सर्वांना बोला बाल कीर्तनकार इंद्रायणीताई यांचा विजय असो असं बोलायला सांगतो. मग इंदू कीर्तनाला सुरुवात करते. इंदूचं कीर्तन ऐकून सर्वच जण खूप भारावून गेलेले असतात. तर दुसरीकडे साळगावकर महाराजांचं कीर्तन सुरू असतं, पण तिथे मोजकेच लोक आलेले असतात. आता साळगावकर महाराज सांगतात की कोणतीच परिस्थिती विनाकारण येत नाही. आपल्याला हे वाटतं ना की हे माझ्याच वाटेला का आलं, हे माझ्याच बाबतीत का झालं, पण प्रत्येक परिस्थितीत काही ना काही तुम्हाला शिकवूनच जाते, विनाकारण काहीच घडत नाही. तर दुसरीकडे इंदू म्हणते की आपण सगळेच येता जाता खोटं बोलत असतो आणि म्हणते की बरं मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. आमच्या विठूच्या वाडीत एक माझा मित्र आहे पप्प्या नावाचा. जेव्हा सर गृहपाठ तपासणार असतील ना तेव्हा त्याचं पोट आणि डोकं दुखतं आणि ती पप्प्याची ॲक्टिंग करायला लागते. हे ऐकून सगळेजण खूपच हसायला लागतात. आणि इंदू पुढे म्हणते की आता मला प्रामाणिकपणे सांगा, खरं खरं सांगा की आपण सगळे आमच्या पप्प्यासारखं छोटं छोटं खोटं बोलतो की नाही? तेव्हा सर्वजण हो म्हणून मान डोलवतात. आता इंदू म्हणते की तुकाराम महाराज आपल्याला हेच सांगतात की हे जग कसं खोटं आहे ते. तर दुसरीकडे साळगाव
साळगावकर महाराज म्हणतात की व्यंकट महाराज दिग्रसकर आमचे परम मित्र आहेत. त्यांच्या या विठूच्या वाडीत कीर्तन सादर करण्याची संधी आम्हाला मिळणं हे आमच्यासाठी भाग्यच आहे. आता माले मास्तर आप्पाला हळूच म्हणतात की आप्पा एवढ्या मोठ्या माणसासोबत असं व्हायला नको होतं. आप्पा म्हणतात की हो, गर्दी पाहिजे होते. आप्पांचे डोळे भरून आलेले असतात. आता साळगावकर महाराज म्हणतात की मला सांगा की कीर्तन व्हावं असं आम्हाला का वाटत असेल? कारण हरिनामाचा गजर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा अशीच आमची इच्छा. खरं तर कीर्तन ही विठुरायाचरणी अर्पण केलेली सेवाच असते. आणि तुम्हाला सांगतो लोक हो, तुमच्या या विठूच्या वाडीतील विठ्ठल मंदिराची ख्याती खूपच मोठी आहे. या दिग्रसकरांच्या गादीची पुण्याई फार थोर. तर दुसरीकडे इंदू म्हणते की तुकाराम महाराजबद्दल लटिके हसे लटिके रडे. आता लटिके म्हणजे काय? काय तर लटिके म्हणजे खोटं. म्हणजे आपण सर्वजण मंदिरात दर्शन घ्यायला येतो, देवासमोर हात जोडतो, पण आपलं लक्ष कुठे असते? बाहेरच्या चपलांकडे. एवढी महाग मोलाची चप्पल कोणी घेऊन तर जाणार नाही ना. तर या सगळ्यांकडे आपलं लक्ष असतं. आणि इंदू तिच्या कीर्तनाला सुरुवात करते. तिचं कीर्तन ऐकण्यासाठी खूपच लोक जमलेले असतात. तर दुसरीकडे साळगावकर महाराजसुद्धा कीर्तनाला सुरुवात करतात, पण गावातील मोजकेच लोक कीर्तनासाठी आलेले असतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.